ताई यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या वेळेस पैशाची देवाणघेवाण होते त्यावेळेस वित्त विभाग आणि अर्थमंत्री त्यावर लक्ष ठेवून असतात. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे त्यांच्याच पक्षाचे होते. तुम्हाला असं वाटतं का त्यांची सुद्धा यात काही मिलीभगत असू शकते म्हणून? नाही, कदाचित मुख्यमंत्री हे वेगळ्या पक्षाचे होते, त्यांची उपमुख्यमंत्री जे वित्तमंत्री पण आहेत ते त्यांच्याच पक्षातले होते. तर आता ह्याच्यात त्यांचा सहभाग आहे की नाही हे ते सांगू शकतात आणि धनंजय मुंडे सांगू शकतात. पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत, तातडीने केल्या गेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. आणि एक महत्त्वाचा मुद्दा राहिला की 14 फेब्रुवारी 2024ला त्याच वित्त विभागाने अजून एक GR काढलं होतं आणि वित्त विभागाने असं म्हटलं होतं की 15 तारखेनंतर म्हणजे 15 फेब्रुवारी नंतर कोणीही कुठलाही आर्थिक व्यवहार करू नये, कुठलीही खरेदी करू नये. 15 तारखेनंतर सगळं फ्रीज करण्यात आलं होतं. तरी 12 मार्चला GR निघतो, त्याच्यावर 16 मार्चला पत्रक निघतं, त्याच्यावर वित्तमंत्रीच साईन करतात आणि मुख्यमंत्री साईन करतात. इतका सगळा जोर गोंधळ चालू असेल त्याला आपण काय म्हणायचं? आता मला असं वाटतं मी भेट का घ्यावी? मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की प्रत्येक गोष्ट, आज जर DBTचा पैसा आहे, जे मोदीजी म्हणाले होते की हा शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीये, मध्ये पैसा खाल्ला जातोय, तर जर मुख्यमंत्र्यांना योग्य वाटत असेल, मोदीजींचं म्हणणं आमचं सोडा, मोदीजींचं म्हणणं योग्य वाटत असेल तर त्यांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई करणं भाग आहे. कारण DBTमध्ये हे करूच शकत नाही. हे एक नाही, अनेक GR म्हणतात, अनेक वेळा अनेक अधिकाऱ्यांनी स्पष्ट मत आहे, या कार्यालयाचं स्पष्ट मत आहे असं देखील लिहिलेलं असताना जर धनंजय मुंडे हे देत असतील, वित्तमंत्री सही करत असतील, तर निर्णय काय घ्यायचा हा मुख्यमंत्र्यांनी आता घ्यायला हवा. मागच्या महिन्यात तुम्ही पुरावे देऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती, तुम्ही राजीनाम्याची मागणी केली होती, आश्वासित करण्यात आलं होतं. दुसरा मोठा घोटाळा तुम्ही समोर आणताय. या प्रकरणात तुम्हाला वाटतंय का की उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा घेतील धनंजय मुंडेचा? काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये एक 3 जणांची समिती स्थापन केली आहे की जे तिथली अनियमितता बघेल. पण अजित पवारांना मी दिलेले जे कागदपत्र होते आणि आत्ताचे जे कागदपत्र आहे याची चौकशी कोण करणार हे त्यांनी ठरवावं. कारण आता मी कोणालाही सांगणार नाही, हे सगळे सांगण्याच्या पलीकडे गेले आहेत. खरंच तुम्हाला राज्याबद्दल काही असेल, खरंच तुम्हाला शेतकऱ्याबद्दल कळकळ असेल, त्यांना ते पैसे पोहोचले पाहिजे अशी कळकळ असेल, तर कारवाई आता तुम्ही करायलाच हवी. म्हणजे ते सरकारी कामांबद्दल असं म्हटलं जातं की सरकारी काम सामान्य काम, यामध्ये एवढी एकंदरीतच यामध्ये जी चतुराई पाहायला मिळते किंवा एकंदरीतच फासमेर बघायला मिळतो, तुम्हाला वाटतं यामध्ये फार मोठा चयनचा घोटाळा आहे? एकंदरीत चयन दिसतंय प्रश्नच नाही. जसं मी म्हटलं आता की नॅनो युरियाची बॉटल जर ऑनलाईनमध्ये आज तुम्ही बघताय, इफकोच कंपनीची बॉटल 500 mlचीच बॉटल आहे, त्याच कंपनीची बॉटल जर आपल्याला 92 रुपयाला मिळते आणि ही जर सरकारने एवढ्या 19.5 लाख बॉटल्स घेतल्या आणि त्यांना समजा तो 92 रुपयाचा जरी दर पकडला तरी मी आज म्हणते की 50% पैसे गेलेत. पण जर त्यांनी बल्क रेट पकडला तर हा म्हणजे 70% जवळजवळ पैसे शेतकऱ्यांचे यांनी खाल्लेत हे स्पष्टपणे दिसतंय, स्पष्टपणे. आणि आता तरी भगवानगडांनी पाठिंबा काढून घ्यावा अशी नम्र विनंती. आता तरी याच्यावर त्यांचा राजीनाम्याची मागणी करावी अशी भगवानगडाला सुद्धा या निमित्ताने नम्र विनंती आहे माझी. धन्यवाद.